नमस्कार, मी डॉक्टर यशपाल बडगुजर, समक्ष हॉस्पिटल बोदवड. मूळव्याध, भगंदर, फिशर हे आजारांवर मागील 15 वर्षांपासून उपचार करतोय. आतापर्यंत जवळपास 10,000 रुग्णांची तपासणी व त्यांना आपण सल्ला दिलेला आहे आणि जवळपास 3,500च्या वर रुग्णांवर क्षारसूत्र पद्धतीने मूळव्याध, भगंदर, फिशर या आजाराची ट्रीटमेंट केलेली आहे आणि त्यांना आजारातून कायमस्वरूपी बरं केलेलं आहे. आज आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेले आहे गोपाल कहाते भाऊ, गोपाल कैलास. नमस्कार गोपाल. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा बरं. माझं पूर्ण नाव गोपाल कैलास कहाते, राहणार सारगाव, तालुका जामनेर, आणि जिल्हा जळगाव. वय 40. वय 40. आणि फोन नंबर सांगा तुमचा. 9552 04 0441. हां, तर आज आपल्या हॉस्पिटलला गोपाल भाऊ आलेले आहे. गोपाल भाऊंचं आज आपल्या हॉस्पिटलला भगंदराची जी ट्रीटमेंट केली होती आपण क्षारसूत्र पद्धतीने, ते पूर्ण झालेली, ते पूर्ण बरं झाले म्हणून आपण त्यांचा व्हिडिओ बनवतोय. तर गोपाल भाऊ आले होते आपल्या हॉस्पिटलला साधारण 19 मार्च 2026. तेव्हा त्यांनी सोनोग्राफी केलेली होती. आपण त्यांना संध्या जागेला त्रास होता, खूप दुखत होतं, थोडा पू पण येत होता का? पू येत होता आणि त्याच्या आधी 2 महिने त्यांना खूप त्रास होता. तर ते हॉस्पिटलला आले. आपण त्यांना सोनोग्राफी करायचा सल्ला दिला. संडाच्या जागेची सोनोग्राफी त्यांनी केली, ते रिपोर्ट घेऊन आले. सोनोग्राफीमध्ये काय झालं की सोनोग्राफीमध्ये त्यांना भगंदराचं निदान झालं, परंतु तो भगंदराचं निदान पूर्ण नाही झालं. तर त्यांचा भगंदर थोडासा वेगळा होता. आपण सोनोग्राफीच्या रिपोर्टवरनं त्यांचा क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट करायचा निर्णय घेतला. तर तुमची जी आपण ट्रीटमेंट केली क्षारसूत्र पद्धतीने पहिल्यांदा, तर त्यावेळेला ते तुमची ट्रीटमेंट किती वेळा चालली? 1 तास, अर्धा तास, 20 मिनिटं, 20 मिनिट चालली. 20 ते 25 मिनिटं. छोट्या भूलखाले यांची ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर 2-3 तासाने त्यांची आपण सुटी पण केली. परंतु जेव्हा आपण सोनोग्राफीच्या रिपोर्टवर भगंदराचं क्षारसूत्र पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीचं ऑपरेशन करायचा निर्णय घेतला, ते आपण ट्रीटमेंट केली, क्षारसूत्राचे ऑपरेशन केलं, तर असं दिसून आलं की त्यांचा जो भगंदर आहे तो संडाच्या जागेच्या दोन्ही बाजूनी पसरलेला आहे. त्या संडाची जागा जर तुम्ही पकडली, मी तुम्हाला उदाहरण म्हणून दाखवतो की ही संडाची जागा आहे. ह्या संडाच्या जागेला जे आहे त्यांना एक बाजूनं असं एक छिद्र होतं, वरच्या बाजूनं जिथं घड्याळ संडाची जागा घड्याळासारखी पकडा तुम्ही 1 मिनिटासाठी. वरती 12चा आकडा असतो, खाली 6चा आकडा असतो, इकडे 3चा असतो, इकडे 9चा आकडा असतो. तर संडाच्या जागेला त्यांना 2 बाजूला भगंदरची आम्हाला शंका आली, म्हणून ट्रीटमेंट केल्यानंतर आम्ही त्यांचा MRI केला, कारण की तो भगंदर खूप खोल वाटला आपल्याला. तर सल्ला दिल्याप्रमाणे त्यांनी MRI केला, MRIचा रिपोर्ट आणला आणि MRIच्या रिपोर्टमध्ये त्यांना जे भगंदराचं निदान झालं ते आमच्या स्टेपनुसार, म्हणजे एखाद्या पेशंटला सांगतो कितव्या स्टेपचा आजार आहे, तर जवळपास तो 4थ्या स्टेपचा भगंदर होता. संडाच्या जागेच्या दोन्ही रिंग, त्याच्या दोन्ही बाजूने भगंदर होता. जिथं 12चा आकडा असतो तिथून एक भगंदर सुरू झाला होता आणि तो 9 पर्यंत पसरला होता. असा इथून जाऊन असा वरतून पसरला होता. आणि एक दुसरा भगंदर होता, तो खालून होता, जिथं 6चा आकडा असतो तिथून जाऊन तो परत त्या 9च्या आकड्याजवळ पसरलेला होता. म्हणजे भगंदराला त्याला 2 तोंड होते संडाच्या जागेच्या मध्ये, आणि ते दोन्ही तोंडामधून तो संडाच्या जागेच्या बाजूच्या स्नायूंमधून पसरून तो 9च्या बाजूला, म्हणजे जिथं 9चा आकडा असतो त्या ठिकाणी पसरलेला होता. तर त्याचं उदाहरण म्हणून मी त्यांना समजावून सांगताना एक आकृती काढून दिली होती की तुमचा भगंदर कशा पद्धतीचा आहे. तर अशा पद्धतीने त्यांचा भगंदर होता, तुम्हाला दिसत असेल. तर ही संडाची जागा आहे, वरच्या बाजूने एक नळी आणि खालच्या बाजूने एक नळी. तर याला 4थ्या स्टेपचा भगंदर होता. संडाच्या जागेच्या रिंगमध्ये तो पसरलेला होता, दोन्ही बाजूची रिंग त्याने क्रॉस केलेली होती. हा भगंदर बरा करताना खूप कठीण असतो, तो खूप आतमध्ये पसरलेला होता, जखम पण खूप खोल होती, बरोबर ना? तर संडाच्या जागेच्या रिंगमध्ये पसरलेला असल्यामुळे आपल्याला रिंग काढता येत नव्हती, कारण दोन्ही बाजूची रिंग जर काढायचा विचार केला असता तर त्यांच्या संडाच्या जागेवरचा कंट्रोल जाण्याचा धोका होता. म्हणून आपण क्षारसूत्र पद्धतीने ती ट्रीटमेंट केली. जवळपास 3 महिने यांची ट्रीटमेंट चालली. हे जवळच राहतात, त्याच्यामुळे त्यांना 15-15 दिवसातनं आपण बोलत होतो. सुरुवातीला 10-10, 5-5 दिवसातनं बोलवलं, नंतर 15-15 दिवसातनं बोलवतं. आज रोजी त्यांचा आजार हा भगंदराचा क्षारसूत्र पद्धतीने पूर्णपणे बरा झालेला आहे. भरपूर प्रमाणात पस निघाला, भरपूर प्रमाणात घाण निघाली, आणि एवढं सगळं करून ते आजार आज पूर्ण बरा. त्या आजाराविषयी तुम्हाला काय, तुमचा आजार कसा, तुम्हाला त्रास किती झाला आणि कसे तुम्ही बरे झाले? काही अगोदर मला खूप त्रास होता, म्हणजे जवळपास ऑपरेशन व्हायच्या आधी 2 महिने त्रास खूप होता, पण ऑपरेशन झाल्यानंतर थोडा कमी होता. आज पूर्णपणे क्लिअर झालोय मी. क्लिअर झालेले.
तर आज ते पूर्णपणे बरं झालेलं आहे, म्हणून आपण त्यांचं एक माहितीसाठी म्हणून त्यांचा व्हिडिओ, त्यांचा MRI केला, सोनोग्राफी केली, रक्ताच्या तपासण्या केल्या, क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केली. एवढ्या दिवसामध्ये त्यांनी पथ्य व्यवस्थित पाळले, जागी जखमीची काळजी व्यवस्थित घेतली आणि कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता, म्हणजे संडासच्या जागेचा कंट्रोल न जाता ह्या पद्धतीने आपण त्यांना पूर्णपणे याच्यातून बरं केलेलं आहे. असेच आमच्या पेशंटचे जे अनुभव तुम्हाला ऐकायचे असतील मागील पेशंटचे, तर आमचं समछाया हॉस्पिटल या नावाचं यूट्यूब चॅनल आहे, डॉक्टर यशपाल बडगुजर या नावाने. त्याच्यावर जुन्या पेशंटचे अनुभव, त्यांचे फोन नंबर, त्यांची ट्रीटमेंट याविषयी माहिती दिलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाची, ह्या पेशंटला गोपाल भाऊंना डायबिटीज पण होता आणि ह्या डायबिटीजमध्ये आपण त्यांची क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट, त्यांची साखर ही 300च्या वर होती. अशा परिस्थितीमध्ये छोट्या भुलेमध्ये आपण शुगर असताना, डायबिटीज असताना सुद्धा त्यांची ट्रीटमेंट केली आणि ती सुद्धा पूर्णपणे यशस्वी झाली. म्हणजे पेशंटची जखम वाढली नाही, त्यांना सेप्टिक झालं नाही किंवा त्यांना दुसरा काही त्रास त्याच्याने निर्माण झाला नाही. म्हणजे डायबिटीजचा पेशंट असून सुद्धा क्षारसूत्र पद्धतीने यशस्वीपणे ट्रीटमेंट करता येते. असे अनुभव ऐकायचे असतील तर यूट्यूब चॅनलला, आमच्या समछाया हॉस्पिटल नावाच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जुन्या पेशंटचे अनुभव आणि हे सगळं ऐकता येईल. आणि फक्त माहितीसाठी म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद.